पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये जगातील सर्वात मोठं कार्यालय असलेल्या डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं। डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी इंटरकनेक्टेड इमारत आहे, कारण या इमारतीमध्ये 4500 हून अधिक इंटरकनेक्टेड कार्यालय आहे। या कार्यालयाची इमारत पेंटागॉनपेक्षाही मोठी आहे। डायमंड बोर्समुळे देशाला जागतिक स्तरावर हिरे व्यापार करण्यास चांगली संधी मिळणार आहे। 3400 कोटी रुपये खर्चून ही इमारत उभारण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र आहे। जगात वापरले जाणारे 90% हिरे सुरतमध्ये कापले जातात आणि पॉलिशही केले जातात। त्याची सरासरी उलाढाल सुमारे 3 लाख कोटी इतकी आहे। याद्वारे सुमारे 15 लाखहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। सुरतमध्ये डायमंड बाजार तयार करण्याची 4 प्रमुख कारणं कोणती आहेत ती आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे भारतातून हिरे, रत्ने आणि दागिन्यांची आयात निर्यात करण्यासाठी, यासह व्यापाराला चालना देण्यासाठी। हिरे उत्पादन आणि व्यापारात गुंतलेल्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी। कटिंग, पॉलिशिंग आणि प्रोसेसिंगसह डायमंड आणि ज्वेलरीशी संबंधित व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी। भारताला जगातील आधुनिक हिरे, रत्ने आणि दागिन्यांची बाजारपेठ म्हणून विकसित करण्यासाठी। सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे 65,000 हून अधिक हिरे तज्ञांसाठी सोयीस्कर केंद्र बनवण्याचं ध्येय या इमारत बनवण्यामागे आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।